सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? बरे आहे. बरे आहात? छान नाही? छान छान. तर विद्यार्थी मित्रांनो, मी सुजाता संजय तायडे, नाटकर्णी पार्क, मराठी शाळा क्रमांक 4 आणि माझ्या सहकारी श्रीमती कामिनी नेतम आणि श्रीमती नलिनी टेकवडे, आम्ही आपले या आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये स्वागत करीत आहोत. मुलांनो, आजचा आपला तास आहे नागरिक शास्त्र. आपल्या तासाची सुरुवात आपण एका छानशा विचाराने करणार आहोत आणि हा जो सुविचार जो आहे तो आहे स्वामी विवेकानंद यांचा. पहा, त्यांनी काय सांगितलंय? कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत असतात त्यांनाच यश प्राप्त होतं. बघा, कोणतीही गोष्ट करताना जर आपण ती गोष्ट आपल्याला आली नाही तर आपण काय करतो? सोडून देतो. गणिताचंच उदाहरण घ्या. आपल्याला एखादं गणित आलं नाही तर आपण काय करतो? मला हे येत नाही, कठीण आहे, म्हणून आपण ते सोडून देतो. पण जर आपण सतत त्याचा सराव केला, वारंवार जर ते गणित आपण केलं, सोडवण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच आपल्याला ते गणित सोडवता येतं. आणि म्हणून कोणतीही गोष्ट आपल्याला येत नाही असं न म्हणता आपण जर प्रयत्न केला तर आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. तर मुलांनो, आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. मागील 2 तासिकांमध्ये आपण नागरिकशास्त्राचा 4था आणि 5वा धडा, मूलभूत हक्क भाग 1 आणि भाग 2 शिकलो. आठवते ना तुम्हाला? कालच्या तासिकेमध्ये आपण काही मूलभूत हक्कांचा अभ्यास केला. तर आज आपण या दोन्ही पाठांचा सराव करणार आहोत आणि प्रश्न येणार आहोत. मला वाटतं काल तुम्ही हा धडा वाचला असेल, घरी अभ्यास केला असेल, बरोबर ना? तर चला आपण आपल्या तासाला सुरुवात करूया. मला आधी तुम्ही सांगा की मूलभूत हक्क म्हणजे काय? मूलभूत हक्क म्हणजे आपल्यातील गुणांचा व कौशल्याचा विकास होतो, त्याला मूलभूत हक्क असे म्हणतात. असता जरा इतरांना आपण संधी देऊया. जर कोणी उत्तर नाही दिलं तर मग तू सांगायचंय आणि घाईत सांगू नको बाळा. सावकाश सांग, तू छान उत्तर देते. ओके टीचर. बरं, पुन्हा एकदा सांगते का तू? शांतपणे सावकाश सांग बघू. सांग आता. हा, असता बाळा सांग. मूलभूत हक्क म्हणजे काय? आपल्यातील गुणांचा आणि कौशल्याचा विकास होतो, त्याला मूलभूत हक्क असे म्हणतात. बरोबर. बघा, प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी जे घटक आवश्यक असतात आणि अशा घटकांसाठी आपल्या संविधानाने जे समान हक्क दिलेले आहेत त्याला मूलभूत हक्क असे म्हणतात. येते लक्षात? आता आपल्या संविधानाने आपणाला जे हक्क दिलेले आहेत, जे मूलभूत हक्क दिलेले आहेत, ते कोणकोणते आहेत? एक एक नाव सांगायचं मला. समान. हा, बरोबर. पहिला हक्क स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्ध. बरोबर बरोबर, बोल बाळा. शोषणाविरोधाचे हक्क. न्यायालयात समतेचा हक्क. बरोबर, छान छान. धर्म स्वातंत्र्याचा हक्क. बरोबर. बघा, आपल्या संविधानाने आपल्याला जे हक्क दिलेले आहेत त्यातला पहिला हक्क आहे समानतेचा हक्क, दुसरा आहे स्वातंत्र्याचा हक्क, त्यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, आणि शेवटचा जो हक्क आहे तो आहे संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क. बरोबर. आता आपण सगळ्या हक्कांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत समानतेचा हक्क. सांगता येईल तुम्हाला समानतेचा हक्क? कोणकोणत्या बाबतीत समानता हवी? स्त्री पुरुष
स्त्री पुरुष शाळेत कनिष्ठ नोकरी बाळांनो, तुम्ही सगळ्यांनी एकत्र उत्तर दिलं, त्याला मला काहीच उत्तर कळलं नाही. एकाने उत्तर द्यायचं. तर मी सांगू, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष. गरीब श्रीमंत. आस्था, मी जेव्हा तुझं आता नाव घेणार ना तेव्हा तू उत्तर सांगायचं हा. तू बाकीच्या मुलांना सांगूच देत नाहीये. जरा सांगा बरं. छान सांगताय तुम्ही. समानता कोणकोणत्या बाबतीत समानता पाहिजे? स्त्री पुरुष गरीब श्रीमंत स्त्री पुरुष बरं, बघा, समानतेच्या हक्कानुसार आपल्या भारतामध्ये उच्च नीच, त्याच्यानंतर श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा भेदभाव कोणाला करता येणार नाही किंवा वेगळी वागणूकही देणार नाही. आणखीन समस्या कोणत्या बाबतीत आहे? तर जे कायदे आहेत हे कायदे सर्वांसाठी समान आहेत आणि असे कायदे हे आपले संरक्षणही करतात. त्याच्यानंतर ज्या शासकीय कार्यालयामध्ये किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये शासनाला जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यावर भेदभाव करता येत नाही. या बाबतीतही समानता आवश्यक आहे. आणि आणखीन समानता जी महत्वाची आहे ती म्हणजे अस्पृश्यता. पूर्वी आपल्या समाजामध्ये स्पृश्य आणि अस्पृश्य हा भेदभाव मानला जात असे आणि अस्पृश्यता पाळणं हा कायद्याने दखलपात्र गुन्हा मानला जातो आणि म्हणूनच समाजामध्ये जर समानता निर्माण करायची असेल तर ही अस्पृश्यता नष्ट होणे आवश्यक आहे आणि म्हणून या बाबतीतही समानता आवश्यक आहे. त्याच नंतर पूर्वी श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव करणाऱ्या पदव्या दिल्या जायच्या. उदाहरणार्थ रावसाहेब, राव बहादूर, तर सरदार. मग या ज्या पदव्या आहेत या पदव्या देण्यावर सुद्धा बंदी घातलेली आहे. परंतु आज जर आपण पाहिलं तर विविध क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण अशा पदव्या दिल्या जातात आणि आपल्या संरक्षण दलामध्ये सुद्धा परमवीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र अशा पदव्या देऊन पुरस्कार दिला जातो. तर मुलांनो, अशा प्रकारे समानतेमुळे आपल्या भारतीयांना हा समानतेचा जो हक्क दिलेला आहे त्या हक्कामुळे हा भेदभाव होत नाही. आलं तुमच्या लक्षात? हो टीचर. म्हणजे समानतेमध्ये गरीब श्रीमंत, उच्च नीच, जातीभेद, अस्पृश्यता हा भेदभाव केला जात नाही. सरकारी नोकरी देताना सुद्धा जात, धर्म, लिंग हा भेदभाव केला जात नाही. तर हा आहे आपला समानतेचा हक्क. त्यानंतर आपण जो पाहिला हक्क तो म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क. स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला आपल्या मनाप्रमाणे वागता येणे. प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी आपल्याला संविधानाने स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. आता ही स्वातंत्र्य जी आहे ती कोणकोणती आहेत पहा. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आपण आपले विचार मांडू शकतो, व्यक्त करू शकतो, इतरांसमोर आपण बोलू शकतो. त्यानंतर समजा एखादी समस्या असेल तर त्यासाठी शांततापूर्वक एकत्र येऊन सभा घेण्याचे स्वातंत्र्यही आपल्या संविधानाने आपल्याला दिलेले आहे. नंतर आहे संस्था आणि संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. चौथा आहे भारताच्या प्रदेशात कोठेही फिरण्याचे स्वातंत्र्य. आपण भारतामध्ये कोठेही विना परवानगी जाऊ शकतो आणि आपल्याला हे फिरण्याचे स्वातंत्र्य आपल्या संविधानाने दिलेलं आहे. त्यानंतर आपल्या आवडीचा व्यवसाय करण्याचे, उद्योग करण्याचे स्वातंत्र्यही आपल्या संविधानाने आपल्याला दिलेले आहे. तसंच भारतामध्ये
कोठेही राहण्यासाठी आपल्याला संविधानाने स्वातंत्र्य दिलेले आहे, म्हणजेच वास्तव्य स्वातंत्र्य. त्याच्यानंतर या 6 स्वातंत्र्या व्यतिरिक्त आपल्या संविधानाने आणखी 2 महत्वाची स्वातंत्र्य आपल्याला दिलेली आहे. पहिलं आहे जगण्याचे स्वातंत्र्य. बघा, आपणा सर्वांना जगण्याचा हक्क आहे आणि आपले जीवित किंवा आपणही कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ शकत नाही, कोणालाही कारणाशिवाय अटक करू शकत नाही. आणि म्हणून आपण सुरक्षित राहावे यासाठी आपल्या संविधानाने आपल्याला कायद्याचे संरक्षण दिले आहे. यालाच जीविताचे स्वातंत्र्य किंवा जगण्याचे स्वातंत्र्य असे म्हणतात. येते लक्षात तुमच्या? त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक स्वातंत्र्य दिलेलं आहे, ते म्हणजे शिक्षणाचे. 6 ते 14 वयोगटातील जी मुलं आहेत, या सर्व मुलांना शिक्षण घेण्याचा हक्क, शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य आपल्या संविधानाने दिलेले आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, सर्वांना शिक्षण मिळावे, प्राथमिक शिक्षण सर्वांना मिळावे यासाठी आपल्या संविधानाने आपल्याला स्वातंत्र्याचा हा हक्क दिलेला आहे. आलं लक्षात तुमच्या? आलं लक्षात? ते हक्क आपण शिकलो स्वातंत्र्याचे, सांगा. कोणत्याही व्यक्तीला कारणानुसार अटक करता येत नाही. बरोबर, म्हणजे आपल्याला जीविताचे स्वातंत्र्य दिलेले आहे. आणखीन आणखीन तुम्ही सगळे एकत्र उत्तर सांगा. कोणत्याही व्यक्तीला अटक करून घेऊ शकत नाही. बरोबर. ते 14 वयोगटातील सर्व मुला मुलींनी शिक्षण घेण्याचे मूलभूत हक्क आहेत. बरोबर, छान छान छान. म्हणजे बघा, ऐका तुम्ही, आपल्याला भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, शांततापूर्वक सभा घेण्याचे स्वातंत्र्य आहे, संचार करण्याचे स्वातंत्र्य आहे, संस्था आणि संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे, त्याच्यानंतर भाषण करण्याचे स्वातंत्र्य आहे, कोठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आहे, आणि या स्वातंत्र्या व्यतिरिक्त आपल्याला जगण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे आणि शिक्षणाचेही स्वातंत्र्य आहे. इथे लक्षात तुमच्या? तर बघा, आपण आता 2 हक्कांचा अभ्यास केला. पहिला समानतेचा हक्क आणि दुसरा स्वातंत्र्याचा हक्क. आता तिसरा जो हक्क आहे तो म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क. शोषण म्हणजे काय? तर अत्याचार, जुलूम, बरोबर की नाही? मग या शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा जो हक्क आहे तो म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क. आता हे शोषण कोणाकोणाचं होतं? तर समाजातील स्त्रिया, लहान मुलं, दुर्बल घटक आणि सत्ताहीन लोक यांचे शोषण होत असते. तर संविधानाने या सर्व प्रकारचे जे शोषण आहे त्याच्यावर बंदी घातलेली आहे. आता या शोषणाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. बघा, शोषण कोणकोणत्या प्रकारे होतं? तर वेठबिगारी किंवा सक्तीने काम करून घेणे. आपल्याकडे मजुरांना कामावर ठेवलं जातं, त्यांच्याकडून भरपूर काम करून घेतलं जातं, परंतु त्या कामाच्या मोबदल्यात त्यांना योग्य तो मोबदला किंवा पैसा मिळत नाही. त्यांच्याकडून सक्तीने, जबरदस्तीने काम करून घेतलं जातं. त्यानंतर व्यक्तींना गुलामासारखं वागवणं, त्यांच्यावर अन्याय करणं, उपासमार करणं, जुलूम जबरदस्तीने काम करून घेणं, स्त्रियांवर अत्याचार करणं, लहान मुलांना कामावर ठेवणं, किंवा बघा आपण कारखान्यांमध्ये वगैरे लहान मुलं किंवा हॉटेलमध्ये सुद्धा काही लहान मुलं काम करताना दिसतात. तर हे एक प्रकारचं शोषणच आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या शोषणावर बंदी घालण्यासाठी संविधानाने आपल्याला हा शोषणाविरुद्धचा हक्क दिलेला आहे. आलं लक्षात बाळांनो तुमच्या? हो बाई. तर आपण पुढचे
मूलभूत हक्क जो पहिला होता तो म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माची, फक्त स्वतःच नाही तर कोणत्याही धर्माची उपासना करण्याचा आणि पूजा करण्याचा हक्क आहे. यालाच धार्मिक स्वातंत्र्य असे म्हणतात. बरोबर ना? येतं लक्षात? आपल्या देशामध्ये विविध धर्माचे लोक राहतात आणि म्हणून या सर्व सर्व धर्मांना आपल्या संविधानाने समान मानलेलं आहे आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माप्रमाणेच इतर धर्मांची पूजा अर्चा करण्याचा हक्क दिलेला आहे. आता जेव्हा हा हक्क दिलेला आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आपल्याला जेव्हा संविधानाने दिलेला आहे, पण संविधानाने काही बाबतीत धार्मिक स्वातंत्र्यावर बंदी घातलेली आहे. तर आता कोणकोणतं आहे बघा. पहिला आहे धार्मिक कर लादण्यास प्रतिबंध केलेला आहे. म्हणजेच विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी ज्या कराचा उपयोग केला जाईल असे कर शासनाला लादता येत नाही. या गोष्टीवर संविधानाने बंदी घातलेली आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे शासकीय शाळा किंवा संस्था, म्हणजे ज्या शाळा किंवा संस्था सरकारची आर्थिक मदत घेतात, तर अशा शाळांमध्ये किंवा संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येणार नाही. जे कोणत्याही एका ठराविक धर्माचं शिक्षण अशा शाळांमध्ये किंवा संस्थांमध्ये देता येणार नाही. आणि आणखीन एक म्हणजे की धर्माच्या नावाखाली ज्या वाईट प्रथा किंवा पद्धती आहेत, चालीरीती आहे, या सुरू असत, या प्रथांवर सुद्धा संविधानाने बंदी घातलेली आहे. म्हणजेच आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य तर दिलंच आहे, परंतु या धार्मिक स्वातंत्र्याचा गैरवापर होता कामा नये आणि म्हणूनच संविधानाने या दोन गोष्टींवर बंदी घातलेली आहे. आलं लक्षात तुमच्या? धार्मिक हो स्वातंत्र्य टीचर. बरोबर. म्हणजे आपण समानतेचा हक्क पाहिला, स्वातंत्र्याचा हक्क पाहिला, शोषणाविरुद्धचा हक्क पाहिला आणि चौथा पाहिला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. त्याच्यानंतर पुढचा जो हक्क आहे तो म्हणजे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. आपण धार्मिक स्वातंत्र्यामध्ये बघितलंच की आपल्या भारतामध्ये विविध धर्माचे लोक राहतात आणि त्यामुळे साहजिकच प्रत्येक धर्मीयांचे सण, उत्सव, आहार, त्यांची जीवन पद्धती यामध्ये खूप विविधता आढळते. तसेच त्यांचे लग्न समारंभ सुद्धा वेगवेगळे असतात. याच्यामध्ये आपल्याला वेगळेपणा जाणवतो. मग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी या त्या धर्माच्या लोकसमूहाच्या संस्कृतीचा भाग असतो. म्हणजेच प्रत्येक धर्माची सण, उत्सव, आहार, जीवन पद्धती, त्यांचे समारंभ ही त्यांची संस्कृती असते आणि म्हणून आपल्या संविधानाने या लोकसमूहांना आपल्या संस्कृतीचा वेगळेपणा जपण्याचा, जतन करण्याचा जो अधिकार दिलेला आहे त्याला सांस्कृतिक हक्क किंवा अधिकार असे म्हणतात. त्याचबरोबर त्यामध्ये शैक्षणिक हक्कही दिलेला आहे. म्हणजे काय तर प्रत्येक धर्माची भाषा, लिपी, साहित्य वेगवेगळे असते. मग हे सर्व जतन करण्याचा, त्याचे संवर्धन करणे किंवा त्यांचा विकास करणे यासाठी प्रत्येक धर्माला संस्था स्थापन करण्याचा हक्क सुद्धा आपल्या संविधानाने दिलेला आहे. म्हणजेच प्रत्येक धर्माचे सण, उत्सव, आहार, जीवन पद्धती, त्याचप्रमाणे प्रत्येक धर्माचं जे साहित्य आहे, भाषा आहे, लिपी आहे, तर या सर्वांचे जतन करण्याचा, यासाठी संस्था स्थापन करण्याचा संविधानाने जो हक्क दिलेला आहे त्यालाच सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क असे म्हणतात. आता उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्राचं जर आपण उदाहरण घेतलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या विकासासाठी स्वतंत्र भाषा संचलनालय, तसंच महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळ आणि
राज्य मराठी विकास संस्था या संस्था आपल्या मराठी मातृभाषेच्या विकासासाठी या संस्थांची स्थापना करण्यात आलेली आहे. काल आपण शिकलो पहा की आपल्या भारतामध्ये एकूण किती भाषा आहेत रे? सांगता येईल कोणाला? टीचर मी सांगू आस्था हा, सांग मला. 1652. आणखी बरोबर. आपल्या देशामध्ये भाषा बोलल्या जातात 22. छान, 22 छान. भाषा हा बरोबर. 22 भाषा मान्यता दिली आहे संविधानाने. छान, बरोबर. आपल्या भारतात एकूण 1652 भाषा बोलल्या जातात. त्यातील 22 भाषांना आपल्या भारतामध्ये मान्यता दिलेली आहे. आणि आपल्या जर नोटा तुम्ही पाहिल्यात तर या नोटांवर 15 भाषा आहेत. काल तुम्ही पाहिलं का, निरीक्षण केलं का नोटांचं? हो टीचर, बरोबर. त्यावर 15 भाषा लिहिले आहेत. हो टीचर. छान छान. तर अशा प्रकारे आपल्या संविधानाने आपल्याला आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क दिलेला आहे. येतंय लक्षात? हो त्यानंतर टीचर. आपला शेवटचा जो हक्क आहे तो म्हणजे संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क. आपण आतापर्यंत हे जे सगळे हक्क पाहिले, समानतेचा हक्क पाहिला, स्वातंत्र्याचा हक्क पाहिला, शोषणाविरुद्धचा हक्क पाहिला, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क पाहिला आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपाययोजनांचा हक्क पाहिला. मग हे जे सगळे आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत संविधानाने, तर या हक्कांचा जर भंग झाला तर त्या आपल्याला न्यायालयामध्ये दाद मागता येते आणि या हक्कालाच संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात. येतं लक्षात तुम्हाला? आपल्याला जे मूलभूत हक्क दिलेले आहेत या हक्कांचा जर भंग झाला तर भारतीय नागरिक दाद मागू शकतो आणि यालाच संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात. आता यामध्ये हक्कभंग म्हणजे काय? तर संविधानाने जे हक्क दिलेले आहेत त्याला जर कोणी विरोध केला, कोणी मनाई केलं किंवा आपण त्या हक्कांचा वापर आपल्याला करता आला नाही तर त्याला हक्कभंग असे म्हणतात. आणि आपण अशा हक्कभंगांचे प्रकार काल पाहिलेच आहेत. बघा, विना चौकशी कोणालाही अटक करणं किंवा काही कारण नसताना एखाद्या व्यक्तीला शहर किंवा गाव सोडण्यास सांगणे, तुरुंगातील कैद्यांना अन्न पाणी न देणे किंवा त्यांच्यावर औषधोपचार न करणे, लहान मुलांना शिक्षणापासून दूर ठेवणे, तिने काम करून घेणे आणि स्त्री पुरुष असा भेदभाव करणे, हे सगळे हक्कभंगाचे प्रकार आहेत. आणि या विरोधात आपण न्यायालयामध्ये दाद मागू शकतो आणि म्हणूनच याला संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात. इथे लक्षात तुम्हाला? तर अशा प्रकारे भंग झाला तर आपण न्यायालयामध्ये दाद मागू शकतो आणि न्यायालयही आपलं मत ऐकून आपलं म्हणणं योग्य आहे, खरं खोटं आहे की नाही याची शहानिशा करते आणि खरोखरच जर हक्कभंग झाला असेल तर न्यायालय योग्य तो निर्णय देते. आता या संविधानात्मक उपाययोजनेच्या अंतर्गत न्यायालयाला हे हक्क दिलेले आहेत. आता या हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालय काही साधनांचा वापर करते. त्यालाच प्राधिलेख किंवा आदेश असे म्हणतात. म्हणजेच हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालयाला जे आदेश दिलेले आहेत ते आपण आता पाहूया. त्यातला पहिला जो आदेश आहे तो म्हणजे देहोपस्थिती, त्यालाच बंदी प्रत्यक्षीकरण असंही म्हणतात. आता देहोपस्थिती याचा अर्थ काय? तर बेकायदेशीर अटक आणि स्थानबद्धता यापासून संरक्षण. कोणत्याही व्यक्तीला जर बेकायदेशीरपणे अटक झाली असेल किंवा तिला उगाचच अडकवून ठेवलं जात असेल तर आपल्या अटकेच्या कारणासंबंधीची विचारणा ती व्यक्ती करू शकते. ती न्यायालयाकडे त्या प्रकारे अर्ज देऊन त्याबाबत
विचारणा करू शकते. त्याच्यानंतर दुसरं आहे परमादेश. आता परमादेश म्हणजे काय? तर लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा आदेश. कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला तिचे कर्तव्य पालन करीत एखादी संस्था तिचं कर्तव्य पालन जर करत नसेल आणि त्यामुळे जर व्यक्तीवर अन्याय होत असेल तर ती व्यक्ती उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याबाबत अर्ज करू शकते. न्यायालयाचा तिसरा आदेश आपण पाहणार आहोत, तो म्हणजे मनाई हुकूम किंवा प्रतिषेध. कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा जो आदेश आहे त्याला मनाई हुकूम असे म्हणतात. एखादा खटला जर कनिष्ठ न्यायालयामध्ये चालविण्याचा कायदेशीर अधिकार कनिष्ठ न्यायालयाला नसेल तर ती व्यक्ती तो खटला सर्वोच्च न्यायालयात चालवावा यासाठी अर्ज करू शकते. येते लक्षात तुमच्या? त्यानंतर आपण चौथा जो पाहिलेला तो म्हणजे अधिकार पृच्छा. कोणत्या अधिकाराने ही कृती केली आहे असं पण सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा जो न्यायालयाचा आदेश आहे त्याला म्हणतात अधिकार पृच्छा. म्हणजेच पात्रता नसताना जर एखादी व्यक्ती एखादे पद भूषवित असेल तर त्या व्यक्तीला पदग्रहण करण्याविषयीची विचारणा किंवा पृच्छा करण्याचा अधिकार आपणाला असतो आणि अशा प्रकारे अर्ज आपण न्यायालयात देऊ शकतो. त्याच्यानंतर शेवटचं जे आहे ते म्हणजे उत्प्रेक्षण. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जर निर्णय एखाद्या व्यक्तीला मान्य नसेल तर त्या विरोधात तो निर्णय रद्द करून ती व्यक्ती वरिष्ठ न्यायालयामध्ये आपला खटला किंवा आपली केस चालवावी अशी विनंती करू शकते. यालाच उत्प्रेक्षण असे म्हटले जाते. तर अशा प्रकारे हक्कभंग दूर करण्यासाठी आपण या आदेशाद्वारे न्यायालयामध्ये अर्ज करू शकतो आणि त्याबाबत विचारणा करू शकतो. आलं लक्षात मुलांनो सगळं? पहा मग आपल्याला संविधानाने हे जे मूलभूत हक्क दिलेले आहेत त्याला न्यायालयाचे संरक्षण आहे. आपण या हक्कभंगांविरुद्ध न्यायालयामध्ये दाद मागू शकतो आणि त्यामुळे त्याचे फायदे आपल्याला दिसून येतात. आता त्याचा सर्वात महत्वाचा पहिला फायदा म्हणजे आपल्या हक्कांवर अतिक्रमण होत नाही. म्हणजेच आपले हक्क कोणीही नाकारू शकत नाही. हा आपला पहिला फायदा आहे. आपल्याला संविधानाने जे हक्क दिलेले आहेत ते कोणीही नाकारू शकत नाही आणि त्यामुळे आपण आपल्या हक्कांचा योग्य वापर करू शकतो. योग्य वापर करू शकतो म्हणजे आपल्या विकासासाठी आपण या हक्कांचा वापर करू शकतो. आणि तिसरं म्हणजे या हक्कांमुळेच आपण भारताचे एक जागरूक, जबाबदार आणि सक्रिय नागरिक म्हणून आपली भूमिका योग्य प्रकारे पार पाडू शकतो. येते तुम्हाला लक्षात? बघा, म्हणजे आपल्याला जे हक्क दिलेले आहेत त्याला न्यायालयाचे संरक्षण आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याचे फायदे होतात. आपले हक्क आपण योग्य प्रकारे वापरू शकतो. आपल्या हक्कांवर अतिक्रमण होत नाही आणि आपण एक भारताचे जबाबदार नागरिक आहोत, जागरूक नागरिक आहोत. या दृष्टीने आपण आपली भूमिका पार पाडू शकतो. आलं लक्षात तुम्हाला? पण आता हे जे आपल्याला हक्क दिलेले आहेत या हक्कांचा उपभोग घेत असताना आपण आपल्या कर्तव्यांचंही भान ठेवलं पाहिजे. आणि मग आपली कर्तव्य कोणकोणती आहेत याचा अभ्यास आपण पुढच्या पाठामध्ये करणार आहोत. तर मुलांनो, तुम्हाला आता हे कळलं का? बरोबर. बघा, आपण सर्वात आधी मूलभूत हक्क म्हणजे काय याचा अभ्यास केला. त्यानंतर आपण आपल्या मूलभूत हक्कांचा अभ्यास केला. त्याच्यानंतर कोणकोणते मूलभूत हक्क आपण अभ्यासले तर पहिला आपण पाहिलं
समानतेचा हक्क. त्यानंतर आपण दुसऱ्या हक्काचा अभ्यास केला तो म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क. नंतर कोणता आपण पाहिला? शोषणाविरुद्धचा हक्क. त्याच्यानंतर आपण कोणत्या हक्काचा अभ्यास केला? धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. आता या धार्मिक स्वातंत्र्यामध्ये आपल्याला संविधानाने 2 गोष्टींवर प्रतिबंध केलेला आहे. धार्मिक बाबतीत प्रतिबंध. बरोबर, धार्मिक कारणासाठी कोणत्याही प्रकारे कर गोळा करता येणार नाही आणि शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येणार नाही. या 2 गोष्टींना प्रतिबंध केलेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा जो हक्क पाहिला आवाज कमी येतोय तुमचा. शैक्षणिक आणि शिक्षण करण्याचा हक्क आपल्या संविधानाने आपल्याला दिलेला आहे. आणि संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे कोणत्याही प्रकारे जर हक्कभंग झाला तर त्या विरोधात न्यायालयामध्ये दाद मागण्याचा हक्क म्हणजे संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क. आता आपल्याला जे हक्कभंग दिलेले आहेत ते हक्कभंग दूर करण्यासाठी आपण टीचर तुमचा आवाज येतो. आवाज नाही येते. तुमचा माईक बंद झालाय. माईक बंद आहे. माईक बंद आहे. मॅडम तुमचा माईक बंद. टीचर माईक बंद आहे. आता आला. हो टीचर. हो टीचर. बघा, हो. त्या हक्कांचा भंग होऊ नये यासाठी आपण न्यायालयात दाद मागू शकतो आणि यासाठी संविधानाने न्यायालयाला काही आदेश दिलेले आहेत. त्यातला पहिला आदेश आपण पाहिला देहोपस्थिती किंवा बदली प्रत्यक्षीकरण. त्याच्यानंतर आपण दुसरा जो पाहिला तो म्हणजे परमादेश. त्याच्यानंतर तिसरा आपण पाहिला मनाई हुकूम, प्रतिषेध नाही बाळा, प्रतिषेध. आणि चौथा आहे अधिकार पृच्छा. त्याच्यानंतर पाचवा आपण पाहिला उत्प्रेक्षण. बरोबर. तर अशा प्रकारे या न्यायालयांच्या आदेशामुळे आपल्याला न्यायालयामध्ये आपल्या हक्कभंगांविरुद्ध दाद मागता येते आणि यामुळेच आपल्याला त्याचा काय फायदा होतो की आपल्या हक्कांचा आपल्याला योग्य प्रकारे वापर करता येतो. त्यानंतर भारताचे एक जागरूक नागरिक म्हणून आपण आपली भूमिका पार पाडू शकतो. आलं लक्षात तुमच्या? आणि हे सर्व करत असताना आपल्याला आपल्या हक्कांचा उपभोग घेत असताना आपल्या कर्तव्यांचेही आपण भान ठेवले पाहिजे. हे मात्र आपण कायम लक्षात ठेवायचे आहे. आलं लक्षात तुमच्या? मग तुम्हाला हा पाठ कळला का? हे दोन्ही पाठ? हो मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, पण ऐका, सूचना ऐका आधी. प्रश्न विचारल्यानंतर ज्याला उत्तर द्यायचं आहे त्याने फक्त आपलं नाव सांगायचं आणि उत्तर द्यायचंय. जर एखादा मुलगा उत्तर सांगत असेल तर दुसऱ्याने मध्येच उत्तर सुरू करू सांगायचं नाही. चला मग आपण आता प्रश्नांकडे वळूया. हो. बघा, आपला पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. आता इथे मी काही पर्याय दिलेले शब्द दिलेले आहेत. अस्पृश्यता, 14, संविधानात, धार्मिक आणि शिक्षण. हे 5 शब्द आहेत. ते आपल्याला त्यातील योग्य शब्द आपण रिकाम्या जागी लिहायचा आहे किंवा तुम्ही मला सांगायचं आहे. पहिला पहा, नागरिकांना मिळालेल्या मूलभूत हक्कांची नोंद टिंबटिंब मध्ये करण्यात आलेली आहे. एकानेच उत्तर द्यायचा. कोणी उत्तर दिलं मला? चिन्मयी आंबेडकर, संविधानात. बरोबर, चिन्मय, छान उत्तर दिलं. आता दुसरा बघा, एकाने वाचलात तरी चालेल. कोण वाचेल?
वाच. भारतीय संविधानात डॅश डॅश चे पालन करणे हा दखलपात्र गुन्हा मानला आहे. बरोबर. उत्तर सांग बाळा. कोणतं उत्तर येणार बघ? धार्मिक. पुन्हा वाच जरा बघ. अस्पृश्यता, चौदास, धार्मिक आणि शिक्षण. अस्पृश्यता. बरोबर. अस्पृश्यता. भारतीय संविधानात अस्पृश्यतेचे पालन करणे हा दखलपात्र गुन्हा मानला जातो. आता तिसरं पहा. टीचर मी वाचू? वाच बाळा. नाव सांग आणि वाच. वैष्णवी पानसरे. वैष्णवी वाच. 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुला-मुलींना टिंब घेण्याचा मूलभूत हक्क आहे. शिक्षण. शिक्षण शिक्षण व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता चौथा पहा. टीचर मी वाचू? टीचर मी नाव संजना सांग आणि पाटील. वाच. हा, वाच. संजना पाटील. संजना वाच बेटा. टिंब वर्षाखाली मुलांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास संविधानाने बंदी घातली. 14. छान, बरोबर. पुढचा प्रश्न घ्या. टीचर मी वाचू? समृद्धी पाटील. संस्कृती वाच. समृद्धी पाटील. हा, समृद्धी वाच बेटा. शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये टिंब शिक्षण सक्तीचे करता येत नाही. धार्मिक. छान छान सांगितलं हा तुम्ही. आता पुढचे प्रश्न बघा. आता इथे एका वाक्यात उत्तर द्या असलं तरी काही प्रश्नांची उत्तरे मोठी आहेत थोडीफार. बघा आता पहिला प्रश्न आहे. मूलभूत हक्क म्हणजे काय? सांगा. मूलभूत हक्क मी सांगू आस्था? बरं आस्था सांग. आपल्यातील गुणांचा व कौशल्याचा विकास होतो व जे घटक आवश्यक असतात त्याला मूलभूत हक्क असे म्हणतात. छान छान, बरोबर. आता दुसरा प्रश्न बघा. सांगा. समानतेच्या हक्कात कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? कोणकोणत्या बाबतीत समानता हवी आहे? टीचर मी सांगू आस्था? मी सांगू? समृद्धी. समृद्धी सांग बेटा. मी सांगू? समृद्धी सांग. मध्ये भेदभाव नये. हा, आणखीन? टीचर मी सांगू? हा, सांग बेटा. मी ऋतूच्या निष्ठा, श्रीमंत गरीब आणि स्त्री आणि पुरुष. बरोबर. स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब, उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव करता येणार नाही. या बाबतीत समानता हवी. तसंच सरकारी नोकरी देताना जात, धर्म, लिंग या बाबतीत भेदभाव करता कामा नये. अस्पृश्यता न पाळणे. बरोबर की नाही? मग या सर्व बाबतींमध्ये समानतेच्या हक्कामध्ये या सर्व बाबींचा समावेश होतो. तिसरा प्रश्न पहा. शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजे काय? टीचर मी सांगू आस्था? सांग आस्था. शोषण थांबण्यासाठी शोषणाला बळी न पाडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय. बरोबर. छान. आता पुढे पहा. संविधानाने नागरिकांना कोणते धार्मिक हक्क दिले आहेत? आपण धार्मिक हक्कांमध्ये पाहिलं कोणते धार्मिक हक्क दिले आहेत? टीचर मी सांगू? हा, सांगा. सांग. सांगू टीचर आस्था? टीचर मी बरं. सांगू? आस्था थांब जरा. हा, सांग का बाळा. संविधानाने नागरिकांना कोणत्याही धर्माची पूजा करण्याची हक्क दिला आहे. पूजा आणि उपासना करण्याचा हक्क दिला आहे. आणि आपल्या धर्माची संस्था किंवा संघटना स्थापन करण्याचाही हक्क
दिलेला आहे. आता पुढचं पहा. संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे काय? टीचर मी सांगू सिद्धी? हा सिद्धी सांग. हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क हा सुद्धा एक मूलभूत हक्क आहे. बरोबर, छान. याला संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात. बरोबर. आता पुढे बघा. मूलभूत हक्कांचा उपभोग घेताना कशाचे भान ठेवावे लागते? आपण शेवटी पाहिलं की मूलभूत हक्क आपल्याला संविधानाने दिलेले आहेत, पण मग त्यासाठी आपण कोणत्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे? टीचर मी सांगू आस्था? हा सांग बेटा. मूलभूत हक्कांचा विचार करताना आपल्याला कर्तव्याचेही भान ठेवावे लागतात. बरोबर, छान. आता पुढे पहा. आपण स्वातंत्र्याचा हक्क शिकलो की नाही? तर या स्वातंत्र्यामध्ये आपल्याला जे जे स्वातंत्र्य दिलेले आहेत त्यांचं आपण इथे ते बघणार आहोत. बघा, आता इथे काही कृती दिलेल्या आहेत. तर या कृती स्वातंत्र्याच्या कोणत्या प्रकारामध्ये येतात ते सांगायचंय. आपण स्वातंत्र्य शिकलो की नाही? सभा स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, संस्था आणि संघटना स्थापन करणे, संचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्वक एकत्र येण्याचं स्वातंत्र्य, कोठेही वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य. आता मी एक एक कृती तुम्हाला सांगेन. त्या कृतीमध्ये कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश आहे ते तुम्ही सांगायचे. पहिलं पहा. अजयने वडिलांचा व्यवसाय गोव्यातून महाराष्ट्रात आणण्याचे ठरवले. कोणतं टीचर स्वातंत्र्य मी सांगा? सांगू? वैष्णव आन्सर. टीचर मी सांगू? कुठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य. भाषण स्वातंत्र्य येईल का? बघ, व्यवसाय गोव्यातून महाराष्ट्रात आणले. व्यवसाय स्वातंत्र्य. स्वातंत्र्य. बरोबर, व्यवसाय स्वातंत्र्य. आता पुढचं पहा. शासनाच्या काही योजनांमधील उणिवा दाखवणारा लेख वृत्तपत्राकडे पाठवला. कोणतं स्वातंत्र्य येईल? टीचर मी सांगू? चिन्मयी? हा चिन्मयी सांग बेटा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य. बरोबर, छान. आता पुढे पहा. पुढची कृती. स्वच्छता आणि आरोग्य या विषयावर व्याख्यान दिले. धार्मिक स्वातंत्र्य. बघ जरा नीट पुन्हा वाच. टीचर स्वच्छता मी आणि सांगू? वैष्णवी? हा वैष्णवी सांग. सभा स्वातंत्र्य. बरोबर, सभा किंवा भाषण स्वातंत्र्य. छान. आता पुढे बघा. चौथं. दिल्लीतून महाराष्ट्रात कायमचे राहण्यास येणे. टीचर मी सांगू? वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य. काय? परत सांग बाळा. कोठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य. छान. आता पुढे बघा. परिसरातील समस्या सोडवण्यासाठी लोक एकत्र आले. सभा स्वातंत्र्य. येण्याचे स्वातंत्र्य. शांततापूर्वक एकत्र येण्याचे स्वातंत्र्य. त्याच्यानंतर 6वं पहा. ताजमहल पाहण्यासाठी आग्र्याला गेले. टीचर मी सांगू? चिन्मयी? चिन्मयी सांग. संचार स्वातंत्र्य. बरोबर. पुढे पहा. शिक्षणाविषयी जागृती घडवून आणण्यासाठी पालकांची बैठक आयोजित केली. हा सांग बेटा. संस्था व संघटना स्थापन करणे. संस्था व संघटना बैठक आयोजित केली. सभा स्वातंत्र्य. बरोबर. आता शेवटचा पहा. आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी सहकार्य मंच स्थापन करणे. टीचर मी सांगू? चिन्मयी? हा सांग चिन्मयी. संस्था व संघटना स्थापन करणे. बरोबर, छान. आज तुम्ही मुलांनी खूप छान उत्तरं दिली. तुम्हाला हे दोन्ही पाठ कळले ना बेटा? मूलभूत हक्क भाग 1 आणि मूलभूत हक्क हो टीचर, हो टीचर. आपण सराव घेतला. बरोबर, तुम्हाला हे कळलं? तर आज घरी जाऊन तुम्ही हे दोन्ही धडे वाचायचे
आणि चालेल. धड्याखालील स्वाध्याय सोडवायचा आहे. येते लक्षात? हो हो टीचर. तर आपला आजचा हा भाग इथेच आपण संपवूया. धन्यवाद. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. बाय टीचर. बाय टीचर. बाय टीचर. बाय टीचर. बाय टीचर.